नमस्कार. आळेपाटा पोलीस स्टेशनला आपण आहात आता. हा आहात ना. काय झालं विषय? मी घरी चाललो होतो. नाव सांगा, नाव. मंगेश शिवाजी कनशे, राहणार उंचकडं. माझं घरी भैरवाच्या मंदिरापाशी. मी घरी चाललो होतो. या मुलांनी हात केला, त्यांना गाडीत घेतलं. मी घरी गेलो. माझं काम मोटर चालू करायचे होते. मी पाणी वगैरे भरलं आणि मी परत आलो. तर येताना त्यांनी मला हात केला, म्हणले आम्हाला कोणतरी मारले, आम्हाला गावात सोडा. तर मी गाडी पाटावर आणली. तर पाटावरून गाडी तिकडे क्रॉस करायला गेलो. तर तिथं ते वाडीचे कोणतरी आले. ते म्हणले आम्हाला हे मारतील. मग मी गाडी रिवर्स घेतली. पुढे येऊन त्यांनी गाडी अडवली. आपण काम कुठं करता? समर्थ कॉलेजला. काय पदावर? मी लहान मुलांच्या गुरुकुलला गाडीवर ड्रायव्हर आहे. कोणती गाडी चालवता? बस 17 सीटर. 17 सीटर बस. बसची वाहतूक करता? बसची वाहतूक करता. अजून कोणत्या गाड्या चालवत तिथं? मी नाही गाड्या कोणत्या, मी सगळ्या गाड्या चालवतो. पण माझं काम होतं म्हणून मी त्या कामानिमित्त घरी आलतो. आता जी बोलेरो गाडी जी आहे ती कोणाची? ती समर्थ पॉलिटेक्निकलची. ती तुम्ही चालवत होतात का? हां, मी स्वतः चालवत होतो. कोणत्या कारणासाठी सांगू शकाल? हां, मी माझ्या घरी वैयक्तिक कामासाठी. आईला डॉक्टरकडे यायचं होतं. पण आई तर दुसरी बोलेरो बायको आली आणि ते दुसऱ्या गाडी करून ते पहिले नारंगावला गेले. म्हणजे तुम्ही वैयक्तिक कारणासाठी वैयक्तिक कारणासाठी मी आईला दवाखान्यासाठी घेऊन चाललो होतो. मग आईला आणायला गेलतो, पण बायकोने दुसरी गाडी आली तिथं, तिच्यात टाकून ते नारंगावला घेऊन गेले. मग तुम्ही रिटर्न येत होता? हां, मी ते रिटर्न येतो. नाही, मी 1 तासाने मग घरी गेलो. मी जेवण वगैरे केलं, हे गेलते ना, मग मी नंतर आलो. नंतर आले. कुठे मिळाली मुलं? ही मुलं कॅनोलच्या तिथं थोडी वरती मिळाली. किती मुलं आहेत? 4 मुलं होते माझ्या गाडीत. 4 मुलं होती. हां. किती वाजता बसली गाडीत? ते काहीतरी 11:30 पावणे 12च्या दरम्यान, 12च्या दरम्यान. काय सांगून बसली? मग आम्हाला यायचे खाली, म्हटले आम्हाला मारलं त्यांनी. मग कुठं नेलं तुम्ही त्यांना? मी तिथपर्यंत आलं. ते मागून सरपंच आले, त्यांनी गाडी अडवली. मग तिथं किती लांब नेलं? और पाटापासून हायस्कूल शाळेपर्यंत. मग आणि सरपंच काय म्हणाले? मग त्यांनी हे केलं. मग ते पोरांना विचारलं. मग ते त्यांची काय चौकशी झाली ते मला पण नाही सांगितलं. मी गाडीतच बसून राहिलो. मग गाडीमध्ये काय काय होतं? गाडीत काहीच नाही. गाडीत निवडणूक अधिकारी आले, त्यांना म्हणलं गाडी चेक करा. गाडीत काही नव्हतं, कारण त्या पक्षाचं काहीच नव्हतं. मी माझ्या कामासाठी गेलतो. बस. तर आता तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे याच्यावर? त्यांचं म्हणणं आहे का ही सगळी कॉलेजची लोक आहेत काम दिलेली सर्वे करायला, पैसे वगैरे? ते मला नाही काहीच माहिती. त्या महिलेच्या घरामध्ये ते गेले त्यावेळी कुठं होता तुम्ही? मी घरी होतो ना साहेब, घरी होतो मी माझ्या. त्यावेळी ते महिलेला सर्वे करत होते तेव्हा तुम्हाला माहीत नाही मला का? काहीच माहीत नाही. मी सांगतोय माझ्या कामासाठी गेलतो. मी माझ्या घरी गेलो, मी माझं काम केलं आणि मी आलो निघून. तर ते मला ते रस्त्याला इथं भेटले. ते म्हणले ते आमच्याकडे एक रस्ता पूल जातो ना, तिथं म्हणले आम्हाला मारले आणि आम्ही असंच येऊन द्या आम्हाला गावात. हा विषय झाला. आता सोडतात का गाडी? काय मला नाही सांगता येतं बुवा. तिथं आता मला थांबवले साहेबांनी, म्हणले थांबा, लायसन वगैरे घेतले. बघू आता काय करतात. मग कॉलेजच्या कोणाला सांगितलं का तुम्ही? नाही, कोणाला काय सांगायचं. नाही सांगितलं कोणाला. तुम्ही एवढी कॉलेजची गाडी आहे ही मनाने घेऊन जाता कुठं पण? नाही, आमचे मॅनेजर आहे ना सुभाष कनशे. त्यांना विचारून तुम्ही वैयक्तिक वापर करता? हां, वैयक्तिक वापरला नेतो ना. आता आजारी होती म्हणून न्यायला सांगितलं, म्हणून घेऊन देतात ते गाडी. आता किती ते किती ड्युटी आहे तुमची? माझी ड्युटी 9 ते 5 वाजेपर्यंत. आणि बस किती वाजता असते? 4ला शाळा सुटते. सकाळी? सकाळी 8ला घरून निघतो मी. 9:30ला कॉलेज. मध्यंतरी तुमच्याकडे फावला वेळ असतो? नाही, दुपारचा एक रूट असतो ना लहान मुलांचा. आता काय बुडाला का रोड? नाही, दुसरं ड्रायव्हरने केलं ना ॲडजस्ट. केलं ना?